So we'll start with introduction. First see the definition of health. याच्या आधी आरोग्य मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. कुठल्याही शरीरात आपल्या आजार नाही आहे म्हणजे आपण हेल्दी आहोत का असा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. ही डेफिनेशन डिफाईन करताना 3 बेसिक वर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ज्याच्यामध्ये पहिला वर्ड आहे फिजिकल, दूसरा वर्ड आहे मेंटल आणि तिसरा वर्ड आहे सोशल वेलबिंग. ओके, सो सी द डेफिनेशन. वेन यू आर रायटिंग डेफिनेशन ईच अँड एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. सो जशीच्या तशी डेफिनेशन तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. सो स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग and not merely the absence of disease or infirmity is called as a health. Now see one by one the meaning of what is physical. फिजिकल, तुमच्या शरीरात आत्ता कुठलाही आजार नाही आहे, लाईक तुम्हाला फीवर नाही आहे किंवा तुम्हाला लूज मोशन्स नाही आहे किंवा तुमचं पोट दुखत नाही आहे, डोकं दुखत नाही आहे, म्हणजे तुम्ही हेल्दी आहात का? तर नाही. त्याच्यासोबत तुम्हाला मेंटली पण चांगलं पाहिजे. मेंटली चांगलं असणं म्हणजे काय असतं रे? मेंटली म्हणजे सपोज एखादी सिच्युएशन अशी आपण फेस करतो आहे आणि त्या सिच्युएशनमधनं मी स्वतःला कसं बाहेर काढू शकते किंवा मी डिप्रेशनमध्ये जात नाही आहे, तर हे सुद्धा तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. तेव्हा तुम्ही म्हणाल की मी मेंटलीसुद्धा हेल्दी आहे. आणि व्हॉट इज सोशली वेलबिंग? सोशल वेलबिंग म्हणजे तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहतात तिथल्या लोकांशी तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुम्ही इंटरॅक्ट कसे होता, तुमचे फ्रेंड्स कसे तुम्ही बनवता, का तुम्ही एकटेच राहता. तुम्ही एकटे राहत असाल तर तुम्ही आजारी आहात, पण तुम्ही खूप सारे फ्रेंड्स बनवताय, तुमच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होताय, तर तुम्ही हेल्दी आहात. सो हे तिन्ही वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मियरली द ॲब्सन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी इज कॉल्ड ॲज हेल्थ. नेक्स्ट टर्म इज रेजिस्टन्स टू इन्फेक्शियस एजंट. बिफोर दॅट सी व्हॉट इज रेजिस्टन्स. मराठीत सांगायचं झालं तर सिम्पल रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार क्षमता तुमची. व्हॉट इज इन्फेक्शियस एजंट? जे तुमच्या शरीरात एंट्री केल्यानंतर तुमच्या शरीरावरती हार्मफुल इफेक्ट्स करतात त्याला तुम्ही इन्फेक्शियस एजंट्स म्हणता. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात, प्रोटोझोआ असू शकतात किंवा व्हायरसेस असू शकतात किंवा फंगस असू शकतात. ओके, सो रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिसीज थ्रू आवर डिफेन्स मेकॅनिझम. मग रेजिस्टन्ससाठी तुम्ही कोणाची मदत घेणार आहात? तुमच्या डिफेन्स मेकॅनिझमची मदत घेणार आहेत. ॲक्च्युली या लेसनमध्ये तेच शिकायचं आहे तुम्हाला की आपली डिफेन्स मेकॅनिझम कशी काम करते. ओके, सो रेजिस्टन्स इज ॲबिलिटी टू प्रिव्हेंट डॅमेज ऑर डिसीज. माझ्या शरीराला कुठलाही डॅमेज होणार नाही आहे किंवा माझ्या शरीरामध्ये एखादा इन्फेक्शियस एजंट गेल्यानंतर मला तो आजारी पडणार नाही आहे, ही माझ्या शरीराची प्रतिकार क्षमता मी माझ्या डिफेन्स मेकॅनिझममधून कशी मिळवली आहे. दॅट इज युअर रेजिस्टन्स टू इन्फेक्शियस एजंट. देन नेक्स्ट वन इज इम्युनिटी. ॲक्च्युली हा पण एक बेसिक खूप मोठी टर्म आहे इम्युनिटी. इम्युनिटीची डेफिनेशन आपण आधी बघूया. प्रत्येकाची इम्युनिटी डिपेंड्स की कशा प्रकारचं डाएट तो घेतो आहे, एक्सरसाइज करतो आहे की नाही किंवा हायजिनिक हॅबिट्स आहेत की नाही. ह्या 3 गोष्टी तुमच्या मॅटर करतात तुमची इम्युनिटी डेव्हलप करायला. सो रेजिस्टन्स एक्झिबिटेड बाय द होस्ट टुवर्ड्स इंजुरी कॉज्ड बाय पॅथोजन्स अँड देअर प्रॉडक्ट्स. ओके, आता ह्याच्यात काही वर्ड्स आहेत, त्याचे मिनिंग मी आधी तुम्हाला सांगते. रेजिस्टन्सचं मिनिंग आपण बघितलेलं आहे. हिअर इज होस्ट. ओके, होस्ट म्हणजे कोण? सपोज एखादा टायफॉईडचा बॅक्टेरिया माझ्या बॉडीमध्ये गेला आहे, सो टायफॉईडच्या बॅक्टेरियासाठी माझी बॉडी झाली होस्ट, त्याला म्हणायचं होस्ट. नंतर एक वर्ड यूज केला इथे पॅथोजन. पॅथोजन इज नथिंग बट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ पॅथोजन. आता ही डेफिनेशन सोपी जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला. रेजिस्टन्स एक्झिबिटेड बाय द होस्ट, माझ्या बॉडीनी एक्झिबिट केलेला आहे रेजिस्टन्स आहे. कशाच्या अगेन्स्ट केलेला आहे किंवा कोणासाठी केलेला आहे? तर इंजुरी कॉज्ड बाय पॅथोजन्स अँड देअर प्रॉडक्ट्स. आता कधी कधी पॅथोजन्स जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करतात ते डायरेक्टली तुमच्या बॉडीवर अटॅक करतात किंवा काही पॅथोजन्स त्यांचे सिक्रिशन्स तुमच्या बॉडीमध्ये सोडतात आणि त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवरती होत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगेल, क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो जेव्हा इट इज कॉझिंग ॲक्च्युली द फूड पॉयझनिंग. जेव्हा तो एखादा तुम्ही कुठलं तरी कंटॅमिनेटेड फूड खाल्लेलं आहे आणि त्याच्यातनं तुमच्या बॉडीमध्ये तो गेला आहे, तो क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया जेव्हा इंटेस्टाईनमध्ये जातो तेव्हा तो काही टॉक्झिन्स रिलीज करतो आणि त्या टॉक्झिनचा इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो आणि यू सफर फ्रॉम लूज मोशन्स अँड वॉमिटिंग. सो म्हणून डेफिनेशनमध्ये पॅथोजन्स अँड देअर प्रॉडक्ट्स असे दोन्ही वर्ड्स यूज केलेले आहेत. सो ही इम्युनिटी आहे, प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते. कधी कधी वर्गात असंही होतं की एखाद्या मुलाला सपोज कॉमन कोल्ड झालेला आहे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 3-4 मुलं येतात, पण दुसऱ्या दिवशी त्यातला एकच मुलगा सफर होतो पण 3 मुलं हेल्दी असतात. याचा अर्थ त्या 3 मुलांची इम्युनिटी चांगली आहे आणि जो आजारी पडला त्याची इम्युनिटी कमी आहे. ती कशी डेव्हलप करायची, त्याचे टाईप्स काय ते आपण डिटेलमध्ये नंतर बघूया. नेक्स्ट टर्म आहे
कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी गिवन बाय एडवर्ड जीनर. ॲक्च्युली एडवर्ड जीनर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फादर ऑफ वॅक्सिनेशन, कारण पहिलं वॅक्सिन जे स्मॉलपॉक्सचं वॅक्सिन होतं हे एडवर्ड जीनर यांनी शोधलेलं आहे. आता स्मॉलपॉक्स हा 1979ला कम्प्लिटली इरॅडिकेट झालेला डिसीज आहे. आपल्या कंट्रीने तरी हा डिसीज इरॅडिकेट झाला असं डिक्लेअर केलेलं आहे 1979ला. त्याच्यामुळे हे वॅक्सिनेशन आता तुमच्या वॅक्सिनच्या चार्टमध्ये नाही आहे. आमच्या एज ग्रुपमध्ये हे वॅक्सिनेशन आम्हाला दिलं गेलेलं आहे, पण ज्यांचा जन्म 1980 नंतर झालेला आहे किंवा मॅक्झिमम 85 नंतर झालेला आहे त्या लोकांना हे वॅक्सिनेशन दिलं गेलेलं नाही. सो रिमेंबर दिस क्वेश्चन फॉर CET लेवल MCQs और 1 मार्क्सचा क्वेश्चनसाठी लक्षात ठेवायचं आहे. कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी और फादर ऑफ वॅक्सिनेशन इज नथिंग बट द एडवर्ड जीनर. देन इम्युनॉलॉजी. ॲक्च्युली ही एक सेपरेट ब्रांच आहे, याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता. 12th नंतर लाईक मायक्रोबायोलॉजी घेतलं असेल, बायोटेक्नॉलॉजी घेतलं असेल तर हे खूप चांगलं फील्ड आहे. सो ह्याच्यात काय काय शिकायला मिळतं तुम्हाला? ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. आपण ती सगळी डिटेलमध्ये बघणार आहे. तर इम्युन सिस्टीममध्ये काय काय येतं, कोणते कोणते ऑर्गन्स डेव्हलप होतात किंवा त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, कोणत्या टाईपच्या सेल्स ते तयार करतात, त्या सेल्स मॅच्युअर कुठे होतात किंवा त्या सेलचं काम कसं शरीरामध्ये चालतं हे आपण बघणार आहे. सो इम्युन सिस्टीम. देन इम्युन रिस्पॉन्सेस टू फॉरेन सबस्टन्सेस. फॉरेन सबस्टन्सेस हे लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग दोन्ही प्रकारचे असू शकतात. लिव्हिंगमध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ या प्रकारचे असू शकतात आणि नॉन लिव्हिंगमधले कुठलेही एजंट्स असतील जे तुमच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर तुमच्या बॉडीवरती काहीतरी हार्मफुल इफेक्ट्स करतात, तर त्याला तुमची इम्युन सिस्टीम कशी रिस्पॉन्ड करते and their role in resisting infection by pathogen. Okay, so that means in short you are going to see the mechanism how these agents are acting against the pathogens, how they are killing the pathogens or how they are destroying the chemicals or toxic materials secreted by that pathogens. Then last two terms, very important terms, one is antigen and other one is antibody. सिम्पली मराठी त्याचं मिनिंग सांगायचं झालं तर अँटीजन हे शत्रू आहेत आणि अँटीबॉडी हे तुमच्या बॉडीचे सोल्जर्स आहेत, सैनिक आहेत, जी तुमची बॉडी त्या शत्रूला मारण्यासाठी तयार करते. ओके, सो ह्या दोन डेफिनेशन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जास्ती इम्पॉर्टंट आहेत. एनी फॉरेन सबस्टन्स, इट कॅन बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, इन्व्हेडिंग द बॉडी अँड इट इज नॉट जस्ट इन्व्हेडिंग द बॉडी. त्याचा नेक्स्ट पार्ट पण डेफिनेशनचं इम्पॉर्टंट आहे. कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स. जेव्हा हा फॉरेन एजंट तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करतो तेव्हा तो फक्त एंट्री करून शांत बसत नाही आहे, तर तुमच्या इम्युन सिस्टीमला तो ॲक्टिवेट करतो आहे. जर तो तुमच्या इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करत असेल तरच तुम्ही त्याला काय म्हणायचं आहे, अँटीजन म्हणायचं आहे. सो रिमेंबर, अँटीजनमध्ये ह्या डेफिनेशनमध्ये हा नेक्स्ट पार्ट फार इम्पॉर्टंट आहे. दॅट एजंट शुड बी एबल और शुड बी केपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, देन ओनली यू कॅन से दॅट इट इज अ अँटीजन. सो सिम्पली हे तुमच्या शरीराचे शत्रू आहेत. ओके, आता तुमच्या शरीराने त्यांना मारण्यासाठी काय तयार केले आहेत, अँटीबॉडीज तयार केलेत. ओके, सो सिम्पल डेफिनेशन, प्रोटेक्टिव्ह केमिकल्स और प्रोटीन्स, बिकॉज अँटीबॉडीजचं नेचर तुम्हाला MCQsला विचारतात. अँटीबॉडीज आर जनरली ग्लायकोप्रोटीन्स, दे आर कॉल्ड ॲज ग्लायकोप्रोटीन्स. ओके, MCQसाठी लक्षात ठेवायचं आहे. और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज इम्युनोग्लोबिन्स produced by immune cells in response to antigens. So antibodies are compulsory produced in response to antigens. Otherwise antibodies are not produced by body, because if unnecessarily your body is producing antibodies, that will lead to autoimmune disorders. पण इथे फक्त अँटीबॉडीज कधी तयार होतात, जेव्हा एखादा फॉरेन केमिकल तुमच्या शरीरात जातो आणि तुमच्या इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करतो आणि तुमचे सोल्जर्स जागे होतात त्याला मारण्यासाठी.